नमस्कार. मी विवेक शेगावकर. मी दिनांक 14 जुलै रोजी अ, आजारी असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप, त्याच्यामुळे उलट्या, मळमळ आणि चक्कर आल्यासारखे वाटत असल्यामुळे खामगाव येथील एका डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलो आणि उपचारासाठी गेलो असता डॉक्टरांनी मला माझ्या आजारावरती मला काही औषध गोळ्या लिहून दिल्या आणि त्या मी घेतल्या आणि घेतल्यानंतर मग त्यांनी एक पेंटासेन 40 नावाची टॅबलेट जी आहे त्याच्यामध्ये पॅन्टॅप्राझोल आहे, ती मला लिहून दिली. पॅन्टॅप्राझोल 40 पेंटासेन असं त्या टॅबलेटचं नाव आहे आणि RAD फार्मास्युटिकल असं मॅन्युफॅक्चरिंग किंवा जे काही ती कंपनी असेल त्या कंपनीचं नाव आहे. ती टॅबलेट मी घेण्यासाठी मी फोडली आणि फोडल्यानंतर मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये जी गोळी आहे, टॅबलेट आहे, ती टॅबलेट अशी काळसर दिसत होती आणि असं वाटत होतं की ही टॅबलेट खूप जुनी आहे, 2-4 वर्ष अगोदरची आणि एक्सपायर झालेली आहे आणि तीच नवीन पॅकेटमध्ये टाकण्यात आलेली आहे अशी ही टॅबलेट दिसत होती. म्हणजे एकदम खराब झालेली आहे हे तुम्ही इथं कॅमेरा समोर बघू शकता की ही टॅबलेट कशी दिसते. ती म्हणजे बाजूला जसा तिचा कलर आहे येलो कलरची आहे ही, तर येलो कलर मध्ये एकदम काळा कलर टाकलेला आहे किंवा काळे काळसर हे दिसत आहे, काळा काहीतरी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे किंवा हे एक्सपायर झालेले आहे, हे असे टॅबलेट आहे. तर मग मी ही एक टॅबलेट ओपन केली. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की एका टॅबलेटमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा होऊ शकतं. कधी कधी असाही विषय होतो की हे टॅबलेट ओपन असल्यामुळे किंवा हे जे टॅबलेटचा हा जो पॉकेट असतो हा ओपन असल्यामुळे ते हवा गेल्यानंतर ते खराब होऊ शकते. त्याच्यामुळे मी दुसरी सुद्धा टॅबलेट ओपन करून बघितली तर दुसरी सुद्धा टॅबलेट तसेच निघाले. हे दुसरी पण बघू शकता तुम्ही, हे बघा, दुसरी पण टॅबलेट तशीच निघाली. त्यानंतर मी परत मग तिसरी ओपन करून बघितली. म्हटलं 2 मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तर मी तिसरी ओपन केली तर तिसरी पण तशीच निघाली. आणि यामधल्या ज्या 2 आहेत, म्हणजे आता मी तुम्हाला 3 टॅबलेट दाखवले, याच्यामधल्या 2 मी खाल्लेल्या आहेत. आता ह्या 2 मी कशा खाल्ल्या, मी डायरेक्ट त्या फोडल्या आणि तोंडावर टाकल्या, मी त्या बघितल्या नाही, याच्यामुळे मी ते खाल्ल्या आणि ज्यापासून मी ते खाल्ल्या त्याच्यापासून मला असं वेगळं फील होत आहे. वेगळं म्हणजे अशक्तपणा जाणत आहे आणि जो माझा आजार आहे तो तर बराच झालाच नाही, त्याच्यामुळे मला आणखी उलट्या, मळमळ, चक्कर सारखं आणखी होत आहे. त्याच्यामुळे मी हे 6 पॅकेट 6 याच्यामध्ये टॅबलेट होत्या, त्याच्यामधल्या मी 2 खाल्ल्या आणि 3 तुम्हाला आता ओपन करून दाखवल्या. त्याच्यानंतर एक जी आहे ही फोडलेली नाहीये. हे का फोडलेलं नाहीये, जर अन्न व औषध प्रशासन विभाग असेल किंवा ड्रग इन्स्पेक्टर असेल त्यांना ओपन करण्यासाठी ही मी ठेवलेली आहे, त्याच्यानंतर मी खाल्ली नाही. आणि तसेच सेम मग मी हे पॅकेट जे आहे त्याच कंपनीचं, त्याच मेडिकल स्टोअर मधून, ज्या दवाखान्यात मी गेलो होतो, क्लिनिक मध्ये मी गेलो होतो, तिकडच्याच मेडिकल स्टोअर मधून हे मी पॅकेट आणलेलं आहे आणि याच्यावरती त्या कंपनीचं नाव, जे काय असेल, एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग, बॅच नंबर, हे सगळं दिलेलं आहे. तर ही टॅबलेट मी परत आता तुमच्याकडे दुसरं पॅकेट आहे नवीन, मी परत आज घेऊन आलेलो आहे, हे मी तुमच्यासमोर ओपन करतो आणि याच्यामध्ये आपण बघू की प्रॉब्लेम आहे काय. हे असं वाटते याच्यामध्ये बुरशी लागलेली आहे आणि ही 5-6 वर्षाची टॅबलेट नवीन पॅकेटमध्ये दिल्यासारखं वाटत आहे किंवा दिसत आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा टॅबलेट घेता त्यावेळेस तुम्ही त्या ओपन करून बघायला पाहिजे आणि पाहायला पाहिजे की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे काय. आणि याचं जे उत्तर आहे, हे टॅबलेट कशा काय विकल्या गेल्या, कशी काय विकली गेली, याचं उत्तर RAD फार्मास्युटिकल या कंपनीला द्यावं लागेल आणि या कंपनीच्या संदर्भात मी अन्न व औषध प्रशासन विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रार करणार आहे.
धन्यवाद.